नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक जगन्नाथ रथ यात्रेला भक्तांची अलोट गर्दी। गोदा घाटवर भक्तिमय उत्साह शिगेला। संत गाडगेबाबा पुलाजवळ थांबलेला रथ वरुण राजाची ही यात्रा उत्सवात हजेरी। नाशिकमध्ये जगन्नाथ रथोत्सवाचा भक्ती उत्साहाचा जल्लोष। हजारो भाविक गोदा घाटावर। सकाळपासून भक्तिमय जनउत्साहाच्या वातावरणात सुरू झालेली जगन्नाथपुरी यात्रा सध्या गोदा घाटावरील संत गाडगेबाबा पुलाजवळ आली आहे। हजारोंच्या संख्येनं भाविक या यात्रा उत्सवात सामील झालेत। याबाबत रथ यात्रेच्या आयोजकांशी आमच्या प्रतिनिधी स्वीटी गायकवाड यांनी केलेली बातचीत पाहूया। गाडगे महाराज पुलाजवळ आहोत आणि या ठिकाणी रथाला प्रस्थान झालेला आहे। स्त्री पुरुष समानतेचा रथ हा मानला जातो। याचा विशेष मानला जात आहे। स्त्री पुरुष असलेलं प्रतीक याला मानलं जाते। आपल्यासोबत काही आयोजक आहेत, कशा प्रकारे आजची जगन्नाथपुरी यात्रा भव्य दिव्य स्वरूपात डॉक्टर भक्तिचरणदासजी महाराज यांच्या आधिपत्याखाली या नाशिक नगरीतून मार्गक्रमण करत आहे। आपण बघू शकता भरपूर अशी गर्दी या जगन्नाथाच्या रथाला या नाशिक शहरामध्ये अद्भुत असा या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते लोक या ठिकाणी येताना तुम्हाला दिसत आहे। थोड्याच वेळात शहरातल्या विविध भागामध्ये हा रथ प्रस्थान करणार आहे आणि कृष्णनगर इथे या रथाचा समारोप होणार आहे। यामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात भाविक यामध्ये सहभागी झालेले आहे आणि सर्वांचा उत्साह आपण बघू शकता। या ठिकाणी आपण बघू शकता श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेचा उत्सव मोठ्या प्रमाणात रंगला। भक्तिभावा सगळे भाविक या भक्ती रसामध्ये भक्तिभावामध्ये रंगलेले आहे। श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या वतीनं हा 3रं वर्ष आहे आणि या रथयात्रेचं आयोजन यावर्षी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। यावर्षी दरवर्षीपेक्षा यंदाचं आयोजन मोठ्या प्रमाणावर असून वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या जात आहेत। श्री भक्तिचरणदास महाराज यांच्या वतीनं हे आयोजन केलं जात आहे। सकाळपासून सुरू असलेल्या जगन्नाथपुरी यात्रा रथोत्सव आनंदाच्या वातावरणात सुरू आहे। या यात्रा उत्सवास वरुण राजान देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळतं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाडसह साहिल बेलसरे, नाशिक।